देवी देवतांच्या भंग पावलेल्या मूर्ती म्हणजेच तुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात ठेवू नये। याने अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेल्या मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जन करावेत। देवी देवतांना वाहिलेले फुलं या गोष्टींचा बरेच दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवल्या जातात। हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। यामुळे घरात नकारात्मक शक्ती निर्माण होते। अशामुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होऊ शकतात। तर ह्या गोष्टी लगेच पाण्यामध्ये विसर्जन करावेत। घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून आपण निंबू मिरची बांधली जाते। ही निंबू मिरची 1 आठवड्यापेक्षा अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधून ठेवू नये। काटेरी झाड घरात चुकूनही ठेवू नका। याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात। सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते। आजारपण पाठ सोडत नाही। पैसा आणि धन या गोष्टींवर खर्च होतो। तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। त्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला अडथळे येतात। चालू असलेले काम बंद पडते। तर चुकूनही फुटलेला आरसा आपल्या घरात ठेवू नये। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।